नमस्ते मनोज सर. नमस्ते सर. कसे आहात? एकदम फिट परफेक्ट वाटतंय. खूप छान वाटतंय. बर, आपल्याकडे तुम्ही ऑक्टोबरमध्ये आला होता. हो 13 ऑक्टोबरला. हो बरोबर आहे. हो बरोबर. तर त्यावेळेसची कंडिशन आणि आज म्हणजे आपण एप्रिलचा पहिला आठवडा आहे हो या कालावधीत हे साधारण एक 5 ते 6 महिन्यांचा या कालावधीत तुमचा मेडिसिन्स तुम्ही घेतले. हो आला होता त्यावेळेसची ओव्हरऑल किडनी डिसीजची तुमची कंडिशन कशी होती? आलं होतं तेव्हा तर मला रिपोर्ट्स खूप त्रास होत होता. म्हणजे मला चालता पण यायचं नाही. म्हणजे इतका त्रास होता. कशामुळे? मला थकवा जाणवायचा एकदम, नाही का, इतका विकनेस होता की असं म्हणजे 100 मीटर पण चालता येतं. म्हणजे असं पायऱ्या चढले की मी बसून जायचो जागेवर. दम लागत होता? खूप दम लागत होता मला. आणि मला फार बसायच लागायचं, दुसरा पर्यायच नव्हता, चालताच येत नव्हतं मला. तुम्ही मला वाटतं वडिलांना घेऊन आला? हां, वडिलांना घेऊन आलो होतो आम्ही. वडिलांसोबत सूज होती प्रचंड? खूप जास्त, म्हणजे खूप सूज होती. नंतर औषधं सुरू केल्यानंतर हो कसे कसे बदल झाले? हळूहळू मला, म्हणजे एकतर सगळ्यात पहिलं ते जेवायची इच्छा जी मरून गेली, म्हणजे उलट्याच व्हायच्या नेहमी प्रत्येक वेळेस, ते थांबलं. ते थांबल्यानंतर मला थोडंसं असं रिफ्रेशिंग वाटायला लागलं. मग हळूहळू मला ते चालणं वगैरे झालं, म्हणजे वीकनेस वगैरे सगळी कमी झाली. रिफ्रेशिंग वाटायला लागले एकदम. आता आत्ताच्या कंडिशनला तर एकदम परफेक्ट वाटतंय मला. पहिल्याच महिन्यात तुमची सूज बऱ्यापैकी कमी झाली. म्हणजे काय म्हणतात त्याला, आपण अनपेक्षित म्हणू शकतो ना तसं, एवढं. म्हणजे जे तुम्हाला, आणि बऱ्याचदा आम्हालाही थोडंसं स्टेप बाय स्टेप असं अपेक्षा असते, पण तुमची सूज पण भरपूर होती आणि ती पहिल्याच महिन्यात बऱ्यापैकी कमी झाली. आला त्यावेळेस किडनी पॅरामीटर जे आपण इन्व्हेस्टिगेशन्स म्हणतो ते कसे होते? वगैरे किती होते? साधारण 4च्या जवळपास होते. 4च्या आसपास क्रिएटिनिन होतं आणि मेडिसिन सुरू केलं. हो बरोबर. आणि पहिल्याच महिन्यात तुम्हाला बदल झालेला होता. किती झालं होतं ते क्रिएटिनिन? एक्झॅक्ट आठवत नाही, पण 3च्या जवळपास 3च्या आत. 13 ऑक्टोबरला जे तुम्ही आमच्याकडे आला तर तुमचं 3 वरून नोव्हेंबरमध्ये 1.8 झालं. हो बरोबर. हां. आणि रक्ताचं प्रमाणही वाढलं होतं. 10 वरून 10.8 10.8 ब्लडचे हे झालेलं होतं. बरोबर आहे. त्याच्याबरोबर युरिया पण 70चा जवळपास 24वर आला नोव्हेंबरमध्ये. राईट. म्हणजे या सर्व गोष्टी तुमच्या साधारण 1 ते 6 महिन्यामध्ये बदल झाला होता. बरोबर. क्रिएटिनिन 1.8 म्हणजे जवळपास नॉर्मलच्या जवळ आलं होतं. आणि आता ते मागच्या 2-3 महिन्यात, जसं आता इथं तुमच्या कम्पॅरेटिव्ह सीटवर दिसतंय, 1.2 1.3 आणि 1.4 हे रिमार्क आहे. 1.2 1.3 म्हणजे ॲब्सोल्युटली नॉर्मल. बरोबर. आणि आताही आपण 1.4 आहे, स्टेबल आहे. मध्यंतरी तुमचा प्रवास झाला म्हणताय, त्यामुळे ते थोडासा 0.1ने डिफरन्स वाढले. बरं. म्हणजे ज्या पॅरामीटर्सवर आपण किडनी डिसीज डिस्कस करतो तो किडनी डिसीजमध्ये बऱ्यापैकी बदल होऊन गेला. हो, खूप छान बदल होऊन गेला. वजनामध्ये पण खूप चांगला फरक पडला. वजनामध्ये पण चांगला फरक पडला. वजन हे साधारणतः या कालावधीत फ्लुइड अॅक्युम्युलेशन किंवा आपण सुजेमुळे असतं असं म्हणूया. तुमचं किती वजन होतं आले त्यावेळेस? 88-90 होतं काहीतरी. बरं. आणि आता किती आहे? 75. साधारण 13 ते 15 किलो वजन कमी झालं. बेस्ट. आणि त्याच्यामुळे दमधाप लागायची कमी झाली. तुम्ही तुमचं रुटीन वर्क करू शकता. हो, मी रुटीन वर्क करू आता काय काम करता तुम्ही? आता मी IT मध्ये आहे. ओके. मग तुम्ही तुमचा जॉब माझा कंटिन्यू करतो. ऑफिस आठवड्यातून 1 दिवस ऑफिसला जायचं असतं, ते जातो. बाकी वर्क फ्रॉम होम आहे का? बाकी वर्क फ्रॉम होम आहे. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही वडिलांच्या आहाराने आला होता. हो बरोबर. आता मी नॉर्मली म्हणजे कुठेही जाऊ शकतो, चांगलं वापरू शकतो, चालू शकतो, म्हणजे असं नॉर्मल वॉकिंग पण चालू आहे माझी. तर सगळं होतं ते आधी नव्हतं. म्हणजे ते मला काहीच करता येईल, घराच्या बाहेरच पडत नव्हतं, इतकं मला व्हायचं, म्हणजे त्रास व्हायचा तेवढा. या सर्व जे काही तुम्हाला पहिल्याच महिन्यात रिझल्ट आले आणि आता 5 महिन्यानंतर ते स्टेबल आहे, म्हणजे आपण नॉर्मल आहोत. म्हणजे 1.3 1.4 ह्या नॉर्मल व्हॅल्यू साधारण. बरोबर आहे. बाकी तुमची लघवी साफ होते, सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत, भूक लागते, तुमचं डेली रुटीन व्यवस्थित आहे, गरजेनुसार तुम्ही ट्रॅव्हल पण करताय, तरी पण तुम्ही सर्व गोष्टी व्यवस्थित एकदम. आता या सर्व अनुभवानंतर तुम्ही किडनी डिसीजच्या लोकांसाठी काय सांगाल?
मी तर सांगेल की इथंच व्हिजिट करा, तुमच्याकडे व्हिजिट करा, कारण अनएक्सपेक्टेड बद्दल जर होत आहे तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही एक्सपेक्ट करत नाही. तर मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो. मी काहीतरी स्पेसिफिक रिझनमुळे ॲडमिट झालो. त्याच्यानंतर मला सांगितलं गेलं की तुम्हाला किडनीचा असा जो प्रॉब्लेम आहे. एक डॉक्टरकडे पण गेलो आणि त्यांनी सांगितलं की काही दिवस बघू आपण, 15-20 दिवस बघू, जर नाही झालं तर तुम्हाला डायलिसिस चालू करायला लागेल, त्याला पर्याय नाही, स्पष्ट सांगितलं. त्याच्यानंतर मला इथलं जे आहे माझ्या आईने सांगितलेलं इथं एकदा जाऊन या, आणि मी तुमच्याकडे आलो, तुम्हाला दाखवलं, आणि मला जे काय आधी सांगितलेले होते, सजेशन दिले होते, ते सजेशन तुम्ही फेटाळून लावले आणि औषधं दिली. 15 दिवसाच्या औषधाचाच मला भरपूर इम्पॅक्ट पडला. त्यानंतर मी महिन्याभराचे औषध घेतले, तर आता ते आकडे सांगतात ते स्वतःच की मी जवळपास 4च्या जवळ होतो आणि 2च्या आत आलो, 2च्या आत आलो. म्हणजे तुमच्याकडे येऊन एवढा फरक पडत असेल. आणि आत्ता सध्याची माझी कंडिशन, तेव्हाच्या कंडिशनमध्ये मी म्हणतो 36 आकडे बोलला तरी चालेल, इतका टोटली ऑपोजिट आहे. आणि आकडे ठीक आहे, पण ओव्हरऑल तुम्हाला जे जाणवतंय ते अनुभवाला सांगतोय मी. म्हणजे मला जे म्हणजे असे 4 पावलं नाही नव्हतं चालता येत, आता मी जवळपास रोजचे 2 किलोमीटर वॉकिंग करतो. रोज 2-2.5 किलोमीटर रोजची वॉकिंग असते. स्टेप्स वर खाली करतो, 2 फ्लोर चढतो, 2 फ्लोर उतरतो. एवढं सगळं मला सहज जमतंय आजच्या. आणि हे आता हळूहळू अजून तुम्हाला कदाचित, मला असं वाटतं की एक लेबल लागलेलं असतं आपल्याला की मला किडनीचा त्रास आहे, किडनी डिसीज, तर ते लेबल काढून टाकायला काही हरकत नाही. आताही मी कोणासमोर जरी उभं राहिलो, कोणी बोलणारच नाही की हा किडनीचा पेशंट आहे. कोणत्याही डॉक्टरच्या समोर जरी गेलो तर कोणी असं बोलणार नाही की हा किडनी पेशंट आहे का तुम्ही, काय तुम्हाला तक्रारी नाहीत आणि रिपोर्ट्स पण आता नॉर्मल झाले, एकदम नॉर्मल रिपोर्ट आहे. आपले पुढचं प्रयोजन असं असतं की आपण औषधं कमी करून स्टेप बाय स्टेप आपलीही औषधं आपण कमी करत असतो, जेणेकरून फक्त पथ्य पाणी जे आपण 100% सांगत असतो की पथ्याचं मात्र तुम्हाला सांभाळावं लागणार. तुम्ही आता नाईट ड्युटी पण करताय ना? कधी तर म्हणजे असं पार्शल नाईट शिफ्ट सारखी आहे. चलो ठीक आहे, छान. मनोज सर, तुम्ही फीडबॅक दिला, अतिशय सुंदर. तुम्हाला आरोग्य असं छान राहू. थँक्यू सर.